पूर्णपणे कन्व्हिन्स आहात की नरेंद्र मोदी जे आहेत ते 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे ते म्हणतायत की आपण करणार, तिसरी अर्थव्यवस्था जगामध्ये भारत होणार आणि त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, जसं आपण आता तुम्ही सिव्हिल एव्हिएशनबद्दल बोलला किंवा EVबद्दल, इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दलसुद्धा अनेकांचं असं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल काय जाणार नाही, अजून बरेच 50-100 वर्ष वगैरे ते राहील. त्यामुळं या पॉलिसीचा सुद्धा एक गवगवा केला जातो आहे. तुम्हाला हे मान्य नाही आहे? पहिली गोष्ट, नरेंद्र मोदीच्या काळामध्ये भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमी तर होणारच, त्याच्या पलीकडे जाऊन 6-7 मिलियनची पण ट्रिलियनची होणार. मी तुम्हाला एक सांगतो, मला पण थोडा बिझनेस इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की 100%, आणि मी अख्खा वर्ल्ड फिरतो, मला पूर्ण देशातले पण उद्योगपती ओळखतात, बाकीचेही लोक माझे संबंध चांगले राहिल्यामुळे संवाद करतात, आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की 5 ट्रिलियन तर काय, 6-7 ट्रिलियनपर्यंत त्याच काळावधीमध्ये भारताची इकॉनॉमी लागते.